नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर. आज आपण आलेलो आहे बानपाड्यामध्ये नीलकंठ ग्रीन्स येथील एका प्रीमियम प्रोजेक्टवरती. आज आपण हा जो फ्लॅट आहे हा 2.5 BHK फ्लॅट बघणार आहे. हा याचा जो एंट्री आहे ही एंट्री आपण जेव्हा आतमध्ये येतो ईस्टला येते आणि बाहेर जाताना आपण वेस्टला बाहेर जातो. ज्यावेळेस आपण घरामध्ये तो हॉलमध्ये एंट्री करतो तो हा एल शेपचा हॉल आपल्याला दिसत आहे. ह्याप्रमाणे आपण बघू शकता आतमध्ये आले तर हा एल शेपचा हॉल देण्यात आलेला आहे. हा एल शेपचा हॉल देण्यात आलेला आहे. डेडिकेटेड त्याची डायनिंग स्पेस देण्यात आलेली आहे. डायनिंग स्पेसच्या बरोबर समोरच्या साईडला इथे किचन देण्यात आलेलं आहे. किचन देखील अत्यंत स्पेसियस असं किचन आहे. मोठा फ्रीज लागतो, डबल प्लॅटफॉर्म आहे, मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. स्टोरेजसाठी बरीच जागा देण्यात आलेली आहे. फ्लॅटमध्ये गॅस पाईपलाईन आलेली आहे आणि बरोबर किचनला लागूनच वॉशिंग मशीनसाठी आणि ड्राय कपडे सुकवण्यासाठी ड्राय एरिया देण्यात आलेला आहे. आणि त्याच्या समोर प्रत्येक रूम मध्ये आपल्याला बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि ह्या बाल्कनीमधून आपल्याला हा गार्डन फेसिंगचा व्ह्यू भेटत आहे. सकाळचं सूर्यप्रकाश डायरेक्ट हा ईस्ट असल्यामुळे सूर्यप्रकाश सकाळी डायरेक्ट आपल्या घरात येणार आहे. अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण आपल्या घरामध्ये आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. लेफ्ट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला हा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे. कॉमन बेडरूम देखील अत्यंत स्पेसियस आहे. इथे डबल बेड आल्याच्या नंतर समोर वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे आणि येथे देखील आपल्याला बाल्कनी देण्यात आलेली आहे. हे फ्लॅटचे खास USP. प्रत्येक रूम मध्ये बाल्कनी आणि व्ह्यू हा जो आहे तो गार्डन फेसिंगचा व्ह्यू आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा कॉमन बेडरूम बाहेर येतो तर लेफ्ट साईडला आपल्याला हाफ बेडरूम जो आहे हाफ बेडरूमचं देखील अतिशय उत्कृष्ट असं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. याचा आपल्याला स्टडी टेबल किंवा लहान मुलांसाठी आपल्याला बेडरूम लहान मुलांचा आपण याला करू शकतो. स्टडी टेबल म्हणून आपण याचा यूज करू शकतो किंवा ऑफिससाठी देखील आपण याचा यूज करतो. आणि इथे देखील एक बाल्कनी देण्यात आलेली आहे. मी सांगितलं पण प्रत्येक रूम मध्ये बाल्कनी झालेली आहे. आणि जेव्हा आपण बेडरूमच्या बाहेर येतो तेव्हा आपण मास्टर बेडरूम मध्ये एंट्री घेतो. मास्टर बेडरूम मध्ये एंट्री आल्यानंतर समोरच्या साईडला आपल्याला त्याचा अटॅच टॉयलेट बाथरूम दिसत आहे आणि हा अत्यंत स्पेसियस असा आपल्याला हा बेडरूम दिसत आहे. हा डबल बेड आल्याच्या नंतर देखील आपल्याला मोकळी जागा शिल्लक राहते इथे फिरण्यासाठी. आणि ह्या बेडरूम मध्ये देखील वॉर्डरोब देण्यात आलेला आहे आणि समोर परत बाल्कनी आणि व्ह्यू हा गार्डन फेसिंग सगळ्या मॉडर्न अम्युनिटीच्या कॉम्प्लेक्स मध्ये देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम अशा सगळ्या मॉडर्न अम्युनिटीच्या कॉम्प्लेक्स मध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम आणि लक्झरीज असा प्रोजेक्ट आहे. सोबत एक कार पार्किंग आहे. त्या फ्लॅटची जी कॉस्ट आहे जी ओनरनी कोट केली ती 2,05,00,000 ही निगोशिएबल असणार आहे. जे कोण बायर्स मानपाडा लोकेशनमध्ये फ्लॅट सर्च करत असतील त्यांनी हा फ्लॅटला एकदा नक्कीच व्हिजिट द्यावी. हा अत्यंत उत्तम असा पर्याय आहे स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी आणि त्यांच्या राहण्यासाठी.